तर बहिरम बाबांचं आपलं दर्शन झाले. आता आपण निघूया खाली आणि तुम्हाला मी यात्रा दर्शन घडवतो. आता या भागात सगळीकडे फुलांचंच हे दिसतील तुम्हाला, फुलांचं दुकान आहे. इकडे सगळे पेढ्यांचे आणि मग इतर खाण्यापिण्याचं दुकान आहे. आता मी ना थोडं खाण्यापिण्याच्या वस्तू विकत घेतो आहे. इकडे आलो की मी हे सगळ्या गोष्टी घेतोच करत. इथनं घेऊया आपण महेशराम फुटाणा सेंटर पाथरोटमधून, हे कारण नेहमी इकडूनच घेतो. नमस्कार दादा. ना आपण काय काय घेऊया. तुमचं दर्शन झालं की चाललात? दर्शन करायला चालला आहात वर? ॲक्च्युली वर प्रसाद म्हणून फुटाणे आणि मुरमुरे घेऊन जातात. हे बघा हे असं हे दादा घेऊन जातात. कुठले आहेत दादा तुम्ही? कोण MP चे. ओके ओके. हां द्या ना, द्या. एक एक पाव द्या मला. हे एक पाव हे द्या, हिरव्या रंगाचे, लाल रंगाचे, काय काय, आणि साधे पण याचे फुटाणे. तुम्ही नेहमी घेतो. हाँ ले भाई ना दिया. मग हे किती दूर आहे तुमचं गाव इथनं? तुमचं आपका गाव कितना दूर है? 20 किलोमीटर. 20 किलोमीटर. अच्छा अच्छा. हर बार आते हैं ना? हर बार पैदल यात्रा. हाँ तो अभी दर्शन हो गए, अभी जा रहे हैं ना दर्शन के लिए. चल आपलं दर्शन झालं, आपल्याला यात्रा दर्शन करायचं आणखी. हॅलो हाय. बाय बाय. कुठली कुठली भाषा बोलतात? हिंदी. हिंदी. मला वाटलं ते कुठली आणखी तिकडे वेगवेगळे बोलतात ना, तोरकू. हे सगळं जिन्नस मी घरी खाण्यासाठी घेऊन चाललो. लाला, फुटाणे, मुरमुरे जे हवं आहे ते सगळं तुम्ही इथनं घेऊ शकता. आता या भागातनं सगळे हे दुकानं सुरू होतात. हा जो रोड आहे ना खरं, वर वाहनाने तुम्ही पार्किंगकडे जाऊ शकता, तो आहे. कडनं ही सगळी यात्रा ही खरं फार लांबून सुरू होते अशी. इकडे मुलांचं खेळणे वगैरे आहे, आपण जाऊन पाहूया. इकडनं मी काही लहान मुलांचं खेळणे घेतो थोडे. काय काय मिळतं ते पाहूया आपण. डॉल्स वगैरे. मी स्वरासाठी थोडं खेळणे घेतो. गाड्या आहेत, काय काय ऑटो आहे, खेळणे. फिशची गाडी आहे, फिशची. पाहूया आपण. ही आहे ना, ही स्पीकरवाली गाडी आहे. त्याच्यात स्पीकर आहे आणि ते चालतंय. तर ते DJ विजे लावतात मुलं, लहान मुलं. JCB. मी ना ॲक्च्युली ते घेण्याचा विचार करतोय. ते बेंटेनची ती बंदूक, त्यातनं असं फुगे निघतात ते. हा मोर आहे, हा चालतो. बावल्या आहेत तशा. आपण ना ती द्या ना मला. चालेल, जी चांगली आहे ते द्या. हे खेळणे आहे बघा लहान. आणि फळं आहेत, फळं सगळे. डॉल. अच्छा हे बघा, हे ह्यात पाणी आहे भरलेलं आहे ना, यातनं ना बबल्स तयार होतात, ते आहे. मी त्याला फुगे म्हटलं होतं खरं. आणि हे त्याचं शॉप आहे, तिथूनच मी ते घेतो आहे. कुठला? हा मोर बघा, हा लाईट लागलेला आहे. तू नाही घेत काही? तू नाही घेत? आता त्याला कॅमेरा हवा आहे. चला आपण घेऊया, कारण मला पटकन लवकर आणखी इतरही जागा दाखवायचं आहे. गाडी हे यूट्यूबसाठी करतोय काका. तुम्ही कुठले आहेत? कुठले? आम्ही खेळ मुर्शी तहसील. हां झालं दर्शन? जवळचं आहे दुकान. अच्छा अच्छा. ही मुलगी आहे, ते जवळ आहे. आणि गाठनेरची आहे. अच्छा तुमचं दुकान असतं इथे? नाही नाही, मी तसाच येतो यो. दरवर्षी येता? दरवर्षी 40 वर्षापासून येऊन आलो आम्ही. अरे वा. हो. आता तर खूप मोठी यात्रा असते ना. आता हे वाढले आमचे युई, तर जवळ करते.
अच्छा अच्छा त्यांचं 8 शॉप ते 11 दुकान आहे घरी हा मार्केटमध्ये. चला मी मला दर्शन करायचं अजून यात्रा दर्शन. आता इथनं चपलांचं दुकान आहे ज्यात तुम्ही सगळ्या चपला घेऊ शकता. लहान मुलांची चपला आहे तिकडे. हे बघा खरं तर सगळ्यांच्याच आहेत. नमस्कार. हे सगळे गोंड समाजाचे आहे ज्यांनी खूप सुंदर असे गोंड समाजातील वस्त्र परिधान केले आहे. इकडे गृहोपयोगी वस्तू आणि महिलांचे सगळे आभूषणं वगैरे काय वस्तू त्या सगळ्या मिळतात. चिनी माती एक चिनी नाही प्लास्टिक आहे ना. फायबर फायबर हाँ मुझे लगा वो चीनी मातीची नहीं है. अच्छा हाँ फिर भी ये कैसे मिलता है सर? जी सर ये 220 का 6 पीस. अच्छा या प्लेट 220च्या 6. अच्छा ओके. आणि हे सगळं ये 300 का 6 पीस. 300च्या 6. कितना कोई भी आता है भाव भी करता कस्टमर है. पण याला काय म्हणतात? फायबर पॉलीफायबर काय? पॉलीफायबर मेलामाइन. पॉलीफायबर मेलामाइन. जी अच्छा ओके. आणि हे अगदी चिनी मातीसारखं दिसतात हा. तुम्हाला वाटलं तसे आहेत पण ह्या पण छान आहे. तुम्ही वापरू शकता कारण त्यात तुम्ही समजतच नाही तुम्हाला. दिखा दो सर. आणि इकडे सगळ्या घरातील वस्तू आहे त्यांचं दुकान आहे. ही यात्रा अगदी भव्य अशी भरते आणि खूप ठिकाणी तुम्हाला असं दुकान दिसणार. इकडेही आहे इकडे यात जाता येते इकडेही आहे. पर्स वगैरे आहे तिकडे. फुलांचे आहेत प्लास्टिकचे फुलं आहेत सगळे आणि असं दुरून वाटतात की खरेच आहेत. आणि हे सगळे महिलांचे गळ्यातले. इथे पण तसंच आहेत दुकानं सगळ्या. मग परत या ठिकाणी खाण्यापिण्याची आणि एक गेट आहे मुख्य म्हणून इथे गर्दी आहे. हे बघा हे काय आबू डॉल. हे पण मग इथे डोरेमॉनचा फोन पण आहे. हे बघा किटीचा फोन आहे. बावल्या आहेत. लहान बाळ आहे बघा चालतं असं. हत्ती सायकल चालवतोय. आणि हा पंखा पण आहे आणि बंद केला मी खरं. इथे तुम्ही प्लग करू शकता. मिनी फॅन. छान है. इसमें कुछ कम करो ना. ये भी ले लूँगा मैं. चार्जिंग वाला तुम्ही हा पंखा आणि हे एक छोटंसं ते विकत घेतलं आहे. हे खरं तर 150ला आहे आणि ती डॉल जी आहे लबूबूवाली ती घेतली ही 50ला. तर 200चं झालं आहे. पण पैसे देऊया. हे पण मिळते तुम्ही. आणि तुम्ही हॉटेलमध्ये बसूनही काही खाऊ शकता. इकडे मागेही जाता येतं खरं तर ज्या तिथे खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत. हे बघा असं भट्टीसारखं करतात आणि त्यात हे करतात. पाण्याचं स्टॉल आहे इथं. अगदी रस्त्यावरही तुम्हाला बरेच लोक दिसणार या भागात. परत हे सगळे दुकानं आहेत जे अंदर जाऊनही तुम्ही पाहू शकता काय काय आहे तर.
आता आपण ना इथनं खाण्यापिण्याच्या स्टॉलकडे जाऊयात. मोजे मिळतात ना, मोजे. इकडे सगळे चष्मे, घड्याळ, अख्ख्या रस्त्यावर सगळीकडे लोकच लोक तुम्हाला दिसणार. कुठला आहेस? मी आसेगाव पूर्ण. हो. अच्छा, झालं दर्शन? इकडे परत ते लाबूबू डॉल्स आणि काय काय यांचं पण करा. सेम आहे मागे पण. इकडे पट्टे वगैरे मिळतात. महिलांचे बॅग्स वगैरे आहेत, पर्स आहेत. कप आहेत. इथे बहिरम बाबा देवालयाच्याच परिसरामध्ये खाली जर पाहिलं तर इकडे ह्या पायविहिरी आहेत, जुन्या पायविहिरी आहे. आणि तिकडे वर ना श्री गणपतींचं मंदिर आहे. मी तिथे नेहमी जात असतो. तर इकडे ज्या पद्धतीनं म्हणजे खाली जाऊन तुम्हाला पाणी हवे असेल तर ते इथनं तुम्ही घेऊ शकता. याही भागात आहे हा तसं. आणि इकडे भंडारे वगैरे पण ठेवतात लोक. रोडग्यांचे भंडारे, बहिरम बाबांना रोडग्यांचेही भंडारे चढवतात. आणि मग बहिरमचे हंडी खाण्यासाठीही लोक इकडे येतात, कारण इकडे चांगली थंडी. इकडे भंडारा असतो, ते सगळं चालू असतं बघा. तर अगदी त्याच्या मागेच इकडे श्री गणपतींचं आणि श्री महादेवांचं मंदिर आहे. सो मी जेव्हा इकडे येतो तेव्हा या देवालयात येतो. इकडे भगवान महादेव आहेत, नमस्कार करा. आणि श्री गणपती सुद्धा आहेत, त्यांनाही इथनंच नमस्कार करा. आज इकडे भरपूर गर्दी आहे, नाहीतर इकडे कोणीच नसतं या देवालयामध्ये. चतुर्थी, हां बरोबर, अंगारकी चतुर्थी. चला चला जाऊया. लोखंडी तवे आहे यांच्याकडे. आणि इकडे समोर मग आकाश पाळणे वगैरे लहान मुलांचे खेळण्यासाठीचं सगळं. तर खरं सगळेच खेळू शकतात तिकडे. इकडेही तेच आहे. इकडनं हंडी सुरू होतात, हंडीचे दुकानं सगळे. छोटी छोटी हंडी. हे पण हंडीच आहे का? ही वाली. और ये कितने की है छोटी वाले? कौन सी छोटी वाली? सबसे ये वाले 60 रुपये. आणि सगळ्यात मोठी 350. 350 रुपये. 450. 450. आणि काळ्या मातीपासून बनतात. हां, हे पण आहे. इकडे लोक ॲक्च्युली ह्याच्यासाठीच सगळे जास्त येतात. इकडे ते हंडी घेतात विकत आणि मग इकडेच बनवून ते इकडेच खातात. सो असं त्याचे सगळीकडे दुकानं. आप कहाँ से हो वैसे? बैतूल जिल्ह्यातले. हा, बैतूल हा बॉर्डरलाईन जिल्हा आहे मध्य प्रदेशातला. इकडे पण तेच आहे बघा. हंडी कितीला आहेत त्या? 200ची एक. अच्छा अच्छा. मातीचंच सगळं आहे ना हे? की ते मागेल पांढऱ्या आहे तर चिनी मातीचं आहे का? मिट्टी का है. पांढऱ्याचं आहे. ओके ओके, मातीचंच आहे. ओके. तर या हंडी की तुम्ही इथनं विकत घेऊ शकता. हे कुठे लावतात? येवाला हे कुठे लावतात? हां, अच्छा. आणि ती मूर्ति दाखवा ना मला बुद्धांची. वो पीछे वाली भगवान बुद्ध की मूर्ति. हाँ, दिखा दीजिए ना मुझे एक बार. और भी किस किस की प्रतिमा है क्या आपके पास? अच्छा, ये थोड़ी ख़राब ही हो गई है ना.
अच्छा, सुंदर. पण पूर्ण मातीचे आहे ना हे, खूपच सुंदर. तर हे सगळे छोटे छोटे माझे मित्र आहेत. तुम्ही कुठले आहात? अच्छा, जवळच आहे. शनिवार रविवारी पण येता का तुम्ही इकडे? गर्दी असते ना जास्त. अच्छा, हे बघा अगदी सुंदर. जेव्हा पण मी इकडे जेव्हा येतो ना, या भागातलाही शूट घेतो, इकडे खूप सुंदर सुंदर वस्तू मिळतात. हा, यावेळेस काय आहे नवीन? ये दही हंडी है. अच्छा, दही लगता है इसमें. हे चिनी माती सारखंच आहे पण मातीचं आहे ना? चीनी माती नहीं है. अच्छा अच्छा. कितीचं आहे? ते ती पण मूर्ती आहे. अशा मूर्त्या आहेत तुमच्याकडे आणखी? ये बुद्ध देव. हाँ, भगवान बुद्ध की मूर्ति. ओके, वाह, ये भी मिट्टी की है. हाँ, मिट्टी. अरे वाह, खूपच सुंदर. हे बघा या. आणि कितीला आहे? ये 150. अच्छा, ओके. यात कुठलंच चिनी मातीचं नाही आहे? नहीं, चीनी माटी का ही है. अच्छा, हे असं आहे. ये पॉट्स है. मग हे सगळे तुम्ही घरी बनवता? नहीं, ये खरीद के लाते हैं. अच्छा, मग हे मातीचं तुमच्या घरी ये बनवतात ना? घर के है. हाँ. ये गुजरात का है. सब खरीद के लाए बनाते हैं. अच्छा अच्छा. पण तुमच्या गावामध्ये पण बनवतात ना? आपके यहाँ पे भी बनाते हैं ना? हमारे गांव पे ये बनता है. अच्छा, ये अपनी मिट्टी है. हाँ, ऐसे. सही ये है. गुजरात की मिट्टी है. ये भट्टी से पकता है, बिजली से, इलेक्ट्रॉनिक से पकता है. अच्छा. आणि हे घरी बनवता सगळं? ये सब खरीद. हां, मला तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं तुमच्या गावाचं नाव. मध्य प्रदेशमधलंच सांगितलं होतं, बैतूलमधलं. हाँ, बैतूल से झल्लार. झल्लार. हां, झल्लार खूप सुंदर. तिकडे मातीच्या भांड्यांसाठी प्रसिद्ध गाव आहे, बरोबर? चला, धन्यवाद. एक एक करून मी दाखवतो. ही खेळणी आहे ना ती? ती बघा, हे सगळी मातीची खेळणी आहे. एक त्यांच्याकडे चिनी मातीचा ताजमहाल आहे. फोन पण आहे तिकडे. अभी आ जाइए फिर. हे बघा, हे अख्खी प्लेट्स आहे पूर्ण. ही माती आपल्याकडचीच आहे, हमारी तरफ की आहे? गुजरात. अच्छा, गुजरातमध्ये पण बनते का? जसं इकडे झल्लारमध्ये बनतात तसं? इकडची माती अलग आहे, आपल्या इकडची झल्लारची ते. मग हे आपल्याकडे आहे सगळं बनलेलं? गुजरात, कलकत्ता. हाँ. आप कहाँ से हो वैसे? झल्लार मधलेच? अच्छा, खूप झल्लार मधले येतात. तिकडे पण मातीचंच भांडे बनतात ना? हाँ. अच्छा, नहीं, अभी यूट्यूब पे बनाऊंगा. अच्छा, हे बघा, इथे किती सुंदर असे प्रतिमा आहेत. हां, श्री गणपती आहे बघा इथे. किती सुंदर. हे काय वरचे पॉट आहे का, फ्लॉवर पॉट सारखे? अच्छा अच्छा, हे सगळे फ्लॉवर पॉट आहे, फक्त ही प्रतिमा आहे. बरं, इथे पण आहे बुद्धांचं फ्लॉवर पॉट. और ये ते हे जे वरचं आहे ना, पूर्वी आमच्या घरी पण असायचे, पण आत्ता नाही आहे. पण हे पण छान वाटतात. ते आवाज येतात, हवा आली की वो बजते हैं ना हवा के उससे. चलिए, आता मी सरळ तिकडे या भागामध्ये तुम्हाला लहान मुलांचे हे दाखवतो. आणि ते एक कारंजा, बहिरा, बिस्किट आहेत बघा, बिस्किट. इकडे परत सगळे मोस्ट ऑफ द लोक तेच घेतात. गाय वगैरे पण घेतात ते अशा. हे बघा, ये गाय कितने? गाय काम देनो 150 मध्येच. ओके. और वो बैल मातीचे आहे? 100चं माठ आहे. मुंगे आकाश बाणा दिसतोय. बेटा कौन सा बच्चा मम्मी डैडी की सेवा करेगा? आई वडिलांची सेवा कोण करता? पप्पा आएंगे. आता भरपूर हंडींचे दुकान आहेत. जिसका बुढ़ापा सूखी गुजरेगा, कान लगा. आपका बुढ़ापा सूखी
कपडे आहेत बघा, कपडे 200 रुपयामध्ये सेल. पन्नाला इनके बच्चे किधर है? आपण तर पन्नालाल वाला शो मध्ये जाऊया. कान लगा के बताओ कौन है आपका बच्चा? ले जाएगा आपका बच्चा. पन्नालाल एकटे पब्लिक पे बताओ इकडे खेळणी आहे. कौन ज्यादा आपण पूजा पन्नालालकडे पण जाऊया. करते जास्त देव देव. त्यांची देवरानी कुठं थांबली? आप इनकी देवरानी आहे ना. ते पन्नाला कोणाचे मम्मी डॅडी बाहेर थांबले? तुझे मम्मी डॅडी बाहेर थांबले. पन्नाला नुसतं पब्लिक पे तिकडे तर चालूही आहे. आता हे सगळं तुम्ही संध्याकाळी पहा, कारण मला इकडे संध्याकाळी थांबता येणार नाही. ते पण असं गोल फिरतो. हे बघा, अगदी तिकडे पर्यंत हे यात्रा आहे, त्याचे दुकानं आहेत. हे चालू आहे. ठीक आहे, इनाम तिथे दिलं आहे 2 मिनटं लटके. अच्छा अच्छा, ओके. इनाम तिथे मला वाटतं याची प्राईज आहे ही. या बाजूला काय आहे बघूया. बहुतेक इथे घोड्यांचे आणि उंटांचे राईड देतात, तर ते आहे. एवढं उंट. ये क्या घूम सकते हैं क्या ऊँट पे? कैसे घुमाते हैं? हाँ, कितने का? नहीं, मैं पैसे कितने होते हैं वो पूछ रहा हूँ. 100 रुपये, 50 रुपये. ओके. आणि या ग्राउंडवरच इकडे ना संत गुणवंत बाबांची प्रतिमा आहे. त्यांनाही नमस्कार करा सुंदर अशी. इकडे ना शंकरपट असतात, तेव्हा मी मागे आलो होतो, पण आताही म्हटलं आपण या भागात आलोच आहोत, तर इकडे येऊया. इकडे गुणवंत बाबांची प्रतिमा आहे, अगदी सुंदर अशी. सुंदर पिंपळ वृक्ष आहे. इकडे पण सगळे कार्यक्रमच करतात, भंडारा. इथे बाबासाहेबांची प्रतिमा आहे, त्यांनाही नमस्कार करा. आणि इथे भगवान बुद्ध आहेत, त्यांनाही नमस्कार करा. छान ना, हा परिसर खूप सुंदर आहे. तर मी ना बिब्यांची फुलं घेतली खरं तर. हे बिबे आहेत. आणि हे हेडा आवडत. हॅलो. हो, हे पोळपाट आहेत. ताई ताई, हे पोळपाट आहेत. ओके ओके ओके. मला वाटलं हे पोळपाट चंदन घालू शकतो तुम्ही याच्यावर. त्यांच्या शॉपमध्ये मागेही मी पाहिलं होतं. मागे पण दाखवलं, तुम्ही आला होता तर. सो हे आहे शॉप. काय म्हणाला? अच्छा अच्छा, मागच्या वेळेचं पाहिलं आहे ना. ते समय आपण. हे काय आहे? पाणी तेल टाकायसाठी, दिव्यामध्ये वगैरे तेल टाकायचं. अच्छा, दिव्यात तेल टाकायचं आहे. ओके ओके, दाखवा ना मला. हे दिव्यात तेल टाकायचं आहे म्हणजे हे ओपन होतं का? वरच्या ओपन. ओके, असं हे ओपन होतं, त्याच्यात तुम्ही तेल टाकून ठेवू शकता. याच्या आत हां हे बघा, हां ते जिन सारखं तिकडलं ते आदिवासी लोक राहतात त्याच्यामध्ये लॅम्प लावतात. हां ओके ओके. अच्छा, सगळं पितळेचं आणि तांब्याचं आहे. आणखी समथिंग विच इज गुड आहे. आणि मग मूर्ती आहेत सुंदर अशा. कुठली नवीन मूर्ती आहे? बाबा आले ना. हां नाही, तुम्ही दाखवलं होतं.
वो 30 रुपये चलो मिलेगी। देन थँक्यू. चला, कारण मला पटकन तुम्हाला ना आता हे बघ इकडे पण आहे मिळतात. तुम्ही डायरेक्ट हेच बनवले आहेत. शिवपिंड आहे, नागदेवता आहे. बनवले आहे आम्ही. आणि हे नागदेवता कसं? हे बनवलं आम्ही दादा, मोठा फॅक्ट्रेशन मध्ये बनवला आहे. लय मेहनत बनला आहे. अच्छा, पण कसे किंमत? किंमत काय आहे? 1500 2000. अच्छा. मेहनत सगळी काम आणि आहे. हे फक्त तुम्ही याच दगडांमध्ये बनवता की आहे. मग कोणते पण आणून दिले तर बनवता त्यात? हा बनवतं, हे दगडामध्ये बनते. पांढरे आहे, ते पाणी- काळ्या रंगाचे दगड हे असतात काळ्या बघा, रंगाचा दगड आहे ना, त्याला काय म्हणतात? याले अष्टपुरी दगड. हो हो नक्कीच, सगळ्यांचंच येत आहेत. हा, पण तुम्ही दिसत नाही आहात. भांड्यांच्या दुकानाच्या मागे लपलात तुम्ही. नमस्कार. हे कशासाठी वापरतात ही अशी चाळणी? डाळ तुरीची चण्याची. अच्छा, ती हे करण्यासाठी. आपली न्यूज कोणती? हे मी यूट्यूबसाठी करतोय. हां, यूट्यूबसाठी चॅनल. माझं स्वतःच्याच नावाचं चॅनल आहे. आरजे दीपक वानखेडे नाव आहे, त्याच नावाचं आहे. चला, धन्यवाद. हे तुम्ही म्हणत होता ना? ओके. हे बघा, यांचं एक शॉप आहे, सुंदर. हे पण तेच ना, यांच्याकडे जसं आहे ते बरोबर. छोट्या आणि मोठ्या दोन्ही पण आहे. कसं मिळतं ते? 350 रुपयाला आहे, 400 रुपयाला आहे, 450. लोक कशाचं बनलेलं असतं? हे नॉनस्टिक. नॉनस्टिक. ठीक. चल, त्यांच्याकडे तुम्हाला सगळे जाते, वरवंटे आणि हे सगळं मिळतं. पाटे. काय काय म्हणालात? दगडापासून? हो ना. हो, मी मागं इथूनच ते घेऊन गेलो होतो, वरवंटा घेऊन गेलो होतो. सो या भागात सगळे बनतात. इकडे पण ते. यांना मी पूर्वी तुम्हाला दाखवलं होतं, कारण मी इथनं ते आमच्याकडचं वरवंटा तुटला होता, तो घेतला होता. हो हो दादा. थंडी थंडी विकत येत आहेत. बोला बोला ना. आमचे हॉटेलची जराशी ओके. आम्हाला वाटलं तुम्ही काही प्रश्नच विचारताय मला. अच्छा, हे यांचं हॉटेल आहे, शिवमुद्रा पल्लवी. मेळघाट मटन बहिराम हांडे. अच्छा, मेळघाटचे आहात तुम्ही? तुम्ही कुठची आहे? धारणीचे. मी तर बुलढाण्याचा आहे, खामगाव. ते मी मागे पण आलो होतो ना रे. तुम्ही धारणीचे आहात? अरे वा. तिकडे लांबपर्यंत तुम्हाला या भागामध्ये हंडी दिसणार सगळे, आणि इकडे तुम्ही मटन हंडे खाऊ शकता. हे सगळे ते हॉटेल्स आहे. हे बघा, इथे ते करतच आहेत. चहा बनवतात, चहा. अभी क्या बना रहे हो आप? हंडी? हंडी बना रहे. अच्छा, हे बघा, हे हॉटेल गावरान. अच्छा, हे आय थिंक न्यूज आहे ना तुमचं. आणि हे त्यांचं शॉप आहे. छान. किती दिवस आधीपासून येता मग तुम्ही इकडे? आम्ही 9 डिसेंबरपासून इथंच आहे. आणि एकदम लास्टपर्यंत असतं? हो. कधी संपते यात्रा? जानेवारीमध्ये? जानेवारी एंड? नाही तसं कधी पाहायला कधी तर फेब्रुवारीचा एक आठवडा असतो. म्हणजे फेब्रुवारीमध्ये पण असते यात्रा आहे ना? हो. डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये चालू होते, शेवटच्या आठवड्यात. हो. ओके. चला, आणि इथे गरम गरम भाकरी बनवतात इथे, आणि इथे हंडी. हे असं असतं, खूपच गरम वाटतं मला, पण छान. हंडीमध्ये खाण्यासाठी भरपूर लोक इकडे येतात. चला, धन्यवाद. ते पण तेच चालू आहे बघ, भाकरी. चहा घेता? नाही, आता नाही. मी आता गोड खाल्लाय ऑलरेडी, प्रसाद म्हणून. एक नंबर तुला पाहिजे. हो, सगळ्यांचं घेतलं मी. खूप जास्त दूर नाही जात, तिकडचंच घेऊन घेतो मग. इकडे पण तेच आहे.
तर आपण अगदी सुंदर असं भैरम बाबा यात्रा दर्शन केलं. 2026चं हे यात्रा दर्शन मला खात्री आहे की तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. आपण भैरम बाबांचं दर्शन घेतलं, यात्रा कशी भरते ते पाहिलं, त्याचबरोबर इथे खाण्यापिण्याचं काय मिळतं, हंडी कशी मिळते, हे सगळं मी तुम्हाला दाखवलं आहे. मला खात्री आहे की तुम्हाला ही यात्रा दर्शन नक्की आवडलं असणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, जर माझं हे यात्रा दर्शन तुम्हाला आवडलं तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. जय भैरम बाबा. अच्छा, हे बघा छोट्या टाईपचं आहे. एक नंबर ओळून घ्या ना. हो, छान. तुम्ही तर हर साल नेता सगळा. हो, यावेळेस नाही नेते मी, पण इथूनच घेऊन गेलो होतो ना मी मागे. 300 द्या. चल, 300 द्या. 50 पाहू नका दीदी. चांगलं आहे. आणि एक नंबर हे पहा. आणि जाता जाता इकडे खूप सुंदर फोटो आहेत. महापुरुषांचे आहेत, सगळ्या बाबासाहेबांचं आहे, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, गजानन महाराज, सगळ्यांचे आहेत. आता आपण निघलो आहोत घरी. चल, इकडेही फुलांचं दुकान आहे.